हे भाई साहब फुल बॅग पॅक फुल दाबून भरलेली आहे बॅग. चलो सॉर्टेड आहे बॅग रेडी. आणि आपले गोप्रो चष्मा बरक लावा. आपला एक मोबाईल चार्जिंगला आहे आणि चार्जर कॉर्ड फुल तयारीमध्ये. तर मित्रांनो आता रात्री 11:30 झालेले आहेत हे बघा. आणि बॅग पॅक करून मी कुठे जात असेल तर आज आहे तारीख काय आपली 12 तारीख ना. आज 13 डिसेंबर. उद्या तारीख आहे 14 डिसेंबर. आणि 14 डिसेंबरला तुम्हाला माहिती आहे काय आहे. 14 डिसेंबरला कुठे दिसत नाही. हां दत्त जयंती आहे. आणि दत्त जयंती म्हटल्यानंतर तर गावी जाणं दत्त जयंती म्हटल्यानंतर गावी जाणं गरजेचं आहे. आणि आम्ही पुन्हा एकदा आपल्या दत्त जयंतीला, जर तुम्ही माझे अगोदरचे व्लॉग बघितला असाल तर त्या व्लॉगमध्ये मी दर डिसेंबरला दत्त जयंतीला आपल्या खानू गावात जातो. जर माझे तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर माझ्या जुन्या सबस्क्रायबरला माहिती असेल तर. आणि जे नवीन आले सबस्क्रायबर तर त्यांना हा पूर्ण व्लॉग बघा. तर आता आम्ही निघालो जाणार आहे. 11:30 झाले रात्रीचे आणि आपल्याला 12 वाजता निघायचं आहे. आणि बॅग रेडी केली आहे. तर बॅग रेडी केलेली आहे. गोप्रो वगैरे घेतलेला, चष्मा घेतलेला आहे, बरक लावा घेतलेला आहे, आपलं जॅकेट हे. तर सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता फक्त 12 वाजता निघायचं देवाचं नाव घेऊन. आपला जो ब्लॉग असणार आहे आजचा तो आपला खानुगावचा ब्लॉग असणार आहे. आणि ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गोरड परत पुन्हा एकदा आलो छोटासा ब्लॉग घेऊन. आणि आपला आजचा ब्लॉग असणार आहे खानुगावचा. तुम्हाला अगोदरचे ब्लॉग आपले आवडले असतील नक्कीच. तर पॅकिंग केलेली आहे. 12 वाजता आपल्याला निघायचं आहे. फटाफट कपडे घालूया. आणि माझ्यासोबत कोण कोण जॉईन होणार आहे तुम्हाला कळेलच कोण कोण आहे आणि कोण नाही. सो लेट्स गो. चेंज करूया. पहिला चेंज करूया. गाईज मी हे कपडे घातलेत कारण की आपल्याला बाईकने जायचं आणि बाईकने माहिती आहे तुम्हाला किती माती आणि डस्ट उडते तोंडावरती. तर पूर्ण प्रिकॉशन घेऊन निघालेलो आहे. आणि हे जॅकेट घातलेलं कारण की थंडी तर फट्टे वाजणार आहे गावाला. जॅकेट घातला, जीन्स घातले, खाली शूज घालणार आहे आणि डोक्याला बलक लावा लावला आहे सेफ्टीसाठी. तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडेलच कारण की या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप पुढे मजा येणार आहे. आणि मी ब्लॉग हा पार्ट वाईज टाकणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडेल. तुम्ही हा ब्लॉग बघा, एन्जॉय करा आणि पूर्ण बघा. अर्धवट बघू नका कारण की ब्लॉगमध्ये कसं काय आमचं काय घडतं आहे आणि आम्ही किती जण चाललो आहे, कोण कोण आहे. सो ब्लॉगमध्ये सोबत राहा आणि एन्जॉय करा. स्टे ट्यून. काही आता आम्ही लोक निघालेलो आहे आणि आपल्यासोबत रायडिंगला गौरव आणि मी आहे. आपला भाऊ गौरव आणि मी. आम्हाला दोघांना जायचं गावाला एकदम सेफमध्ये. आम्हाला सेफमध्ये जायचं गावाला एकदम. आणि आपली बाईक रेडी आहे इकडे पूर्णपणे आणि माझी इकडे बॅग. दोघंजणं स्वतः आपण निघूया. आपल्या जर्नीची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करणार आहे आता थेट आपल्या गावापर्यंत. तर तुम्हाला ब्लॉग बघायला खूप मजा येईल. नक्कीच आवडेल तुम्हाला. तर आता आपण निघूया फटफट. आपला पेट्रोल भरायचं गाडीमध्ये. नंतर आपण डायरेक्ट कळंबोलीला एक स्टॉप घेऊया. तो स्टे ट्यून. आता रात्रीचे वाजलेले आहे 3 आणि आम्ही दोघंजण आता आलेलो आहे वडगावला. आणि फट्टे धपाधप गाडी रेमटोत आम्ही आलेलो आहे. आणि थंडी अशी बेकार थंडी लागते. आता आम्ही थांबलो जरा इकडे वॉशरूमला झालेली आणि थंड हवा लागत होती. थोडं पाय पण स्ट्रेच करायचे होते म्हणून आम्ही थांबलो इकडे. आता 3 तासामध्ये आपण पटापट आपण गावामध्ये पोचू. पण मे बी तुझ्या अगोदर पण पोचू किंवा लेट पण पोचू. तुम्हाला मजा येईलच. आता जास्त काही शूट करणार. डायरेक्ट सकाळ झाल्यावरती उजेड पडला सूर्याची किरणं आपल्या जेव्हा येतील डोळ्यासमोर तेव्हा शूट करूया. तर मित्रांनो आता सकाळचे 4:15 झालेले आहेत बघा. आणि आम्ही इथे थांबलेलो आहे एका ठिकाणी. ॲक्च्युली पानशेत खडकवासला जो धरण आहे तो क्रॉस करून पुढे आलेलो गावाजवळ. आणि खूप थंडी वाजत होती. एवढी बाईकवरती
बेकार थंडी वाजत होती आणि मी आता सर्च केलं गुगलमध्ये. बघा वेदरचं आजचं क्लायमेट बघा 12 सेल्सिअस. आणि ह्याच्यामध्ये आम्ही लोक गाडी चालवत होतो आणि आम्हाला फट्टे थंडी वाजत होती दोघांना, मला आणि गौरवला. आणि आम्ही गौरवने विचार केला की कुठेतरी थांबूया आपण आणि कुठेतरी आपल्याला शेकोडी दिसली तर शेकोडी करूया. आणखी खूप थंडी वाजत होती आणि हात पूर्ण कडक झालेले, सुन्न पडलेले. आणि आम्हाला एका साईडला शेकोडी दिसली पटकन आणि आम्ही इकडे आलो आहे. शेकोडी घेतो, थोडी शेक घेतो अंगाची, कारण की पूर्ण बॉडी थंड झालेली आहे आणि खूप सारी थंडी वाजते अशी. बोलायला पण जमत नव्हतं, आता तरी बोलायला जमते कारण की थोडंसं अंगाला हीट भेटते. तर थोडीशी आपण ऊब घेऊया आपल्या बॉडीमध्ये, थोडीशी गरमी घेऊया आणि नंतरला मग थोडंसं 5 वाजेपर्यंत आपण वाइंडअप करून निघूया लगेच. तो स्टेट येऊन काहीच 5:00ला बसलो मी आता. माझ्या ह्या बोलण्या फॉगवरून तुम्हाला समजत असेल थंडी किती आहे. हे बघा हात बर्फाच्या सिल्लीत ठेवलेले वाटतात. फॉग बघा, बापरे फट्टे थंडी आहे फट्टे. काय बोलायचं आता. आमचा प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर सूर्याची किरणे आमच्या अंगावरती पडावी, कारण की ही थंडी सोसवत नाही. पूर्ण गुडघे वगैरे सात 3. सो गाईज आता आम्ही आलो 5:00ला. 7:03 झालेले आहेत आणि इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू कदाचित म्हणजे तुम्हाला दिसत पण नसेल, फॉगी. हा बघा पूर्ण फॉग आला, पूर्ण फॉग आहे बघा, पूर्ण फॉग आहे. पूर्ण फॉगी वेदर झाला इथून, पूर्ण फॉगी वेदर. आणि असाच वेदर सेम असाच एकदा वेदर लास्ट टाइम 2 वर्ष अगोदर आलेला. 2 का 3 वर्ष अगोदर आम्ही जेव्हा आलेलो बाईक घेऊन मित्र तेव्हा तुम्ही माझा ब्लॉग, तेव्हा नव्हतो मी ब्लॉग शूट करत, तेव्हा आम्ही सगळे मित्र आलेलो. तेव्हाचा व्ह्यू आणि आत्ताचा व्ह्यू खतरनाक. हा बघा इथून पूर्ण रस्ता पण दिसत नाही बघा. पूर्ण इथूनच आम्ही आलेलो आता, पण इथून पूर्ण रस्ता पण दिसत नाही. पूर्ण बघा पूर्ण फॉग जमा झाला इकडे. आता समोरून कोण आलं तिकडून चालत तरी पण समजणार नाही आपल्याला, किंवा धावत कोण आलं किंवा समोरून गाडी आली तरी पण समजणार नाही. हे बघा ना दुःख पडले आणि किती थंडी असेल विचार करा. बघा काळा पडलाय आपण, आई शपथ. हे बघ चेहरा काळा पडलाय, दिसतंय बघ ना, जिंदगी काळी पडली. हे बघ आता गाडी समोरून गाडी येते. लाईटमुळे समजली, लाईटमुळे समजलंय. हात चिवट म्हणजे पूर्ण. वाईब बघा. आणि जे लोक पण गावी ना आलेत ना त्या लोकांसाठी ही मजा बघून घ्या. खूप मिस करता तुम्ही अशा गोष्टी. हे खतरनाक यार. मित्रांनो तुम्हाला अजून बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला पुढे बघायला भेटतीलच आपल्या ब्लॉगमध्ये. सोबत राहा. आणि आपला हा ब्लॉग असणार थोडा मोठा असणार आहे, तो मी तुम्हाला पार्ट वाईज त्याच्यामध्ये मी कंटिन्यूज करेल. आम्ही एवढी मजा घेतो, तुम्ही एवढी मजा घ्या. सुंदर असा सूर्यदेव आपले प्रकट झालेले आहेत. हे बघा खतरनाक आहे, खतरनाक. कसं वाटतं सूर्यदेव. आणि इकडून समोरून गुरं येत आहेत. बाई अलगच फिलिंग आहे, अलगच. कसा वाटतं ना गुरं, तो सूर्याचा गोळा आंबा वाटतोय. ही फिलिंग घ्यायची असेल तर गावात येणं गरजेचं आहे. यस, गावात येणं गरजेचं आहे. तर तुम्हाला ही फिलिंग घ्यायची तर गावी या, एन्जॉय करा. आमचे हात एवढे थंड झालेत ना, पूर्ण आखडलेत आमचे हात. आयुष्यात मजा खूप कराल, कुठेही कराल, पण जी मजा आपल्या गावात असते ती मजा कुठे नसते. बरोबर आहे. कुठेच मजा वाईब आहे यार, वाईब आहे. गावी आपल्या गावामध्ये वाईब आहे.
खतरनाक. आणि हा समोरचा व्ह्यू आहे ना मित्रांनो यार, असं वाटतं की एक टक बघायचंच मन करतं. बघा ना तुम्ही पण बघा ना, बघा ना काय व्ह्यू वाटतोय त्याच्यामध्ये. हा फॉग बघा. चलो लेट्स गो. अगलाच अगलाच. खायचा भोसडा आहे गाडी. अग्निपरीक्षा अग्निपरीक्षा. सो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण ह्या रस्त्याला, हा रस्ता अजून एक पॅच, ते 2 पॅच आपण हगतो. गौरव पण हगलाय मस्तपैकी. गाइस अरे 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 गाइस, हा कशी वाटली तुम्हाला आपली जर्नी आणि आपली राईड? बघितलं अशी मेहनत करावी लागते आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी. का? कारण की आवड आहे आपल्या गावाला जाण्यासाठी आणि आपल्या गावचे रस्ते बाई वन साईड. एक आपल्याला शिकवण आहे आपल्या गावी जाण्यासाठी. काय पण झालं तरी पण भाई आपण गावी जाणं बंद नाही करणार. रस्ता कसा पण असू दे गावीच्या आला जायलाच जाणार. काय बरं काय वाटलं? एक नंबर एक नंबर. पहिलं चढताना वाटलं की गाडी चढणार, पण नंतर जे अडकली. गाईज हा पॅच माहिती आहे ना तुम्हाला? अजून एक असा अजून एक पॅच आहे तो सेम आता असाच आपल्याला एक पॅच मारायचा आहे. अजून बरंच लांब आहे. डायरेक्ट चढवणार बिंदास. इथून पूर्ण डोंगर घ्यायचा आपल्याला. चलो भाई निकलते. चलो बघा एक एक दगड बघा केवढा मोठा मोठा दगड असतो बघा. हे अशा दगडी असतात इकडे. चलो भाई चलो 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 चलो.
तू अंगावर आलायस तर अरे भाई भाऊ काय मी कसं करू कसं आहे पकडून कसं तुला मला हा पकड आता पकड मग कसं पकडणार आता पकड आता पकड आता पकड इथे हात ठेव ना मी पुढे सरकणार तुझ्यावरती बॅलन्स आहे ये रे तू आता काय सुंदर आता झाली सवय मला मी भाई टाकी म्हणतो तुझ्या अंगावर पूर्ण बरोबर भाई मेरा फर्स्ट टाइम है भरोसा नव्हता सगळ्या नाही माहिती मित्रांनो आम्ही आपल्या गावात सुखरूप आलेलो आहे आणि गावी आल्यानंतर फ्रेश झालो अंघोळ वगैरे करून आणि व्लॉग एंड करायला विसरून गेलेलो. तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉगर प्रकाश. आणि आपला दुसरा नेक्स्ट ब्लॉग येणारच आहे तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. तुम्हाला स्टे ट्यून.